नाथ महाराजांचा सोहळा किल्ले मच्छिंद्रगड ते पंढरपूर हा 1 महिन्याचा सोहळा असतो। अमावस्याला पालखी मच्छिंद्रनाथ महाराजांची निघते आणि दशमीला पंढरपुरात पोचते आणि पंढरपुरात पोचल्यानंतर भजन प्रवचन कीर्तन याच्या माध्यमातून समाज प्रबोधन होतं आणि पौर्णिमेचा काला गोपाळपूरला झाल्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर तालुका, सांगोला तालुका, कवठेमहांकाळ तालुका, तासगाव तालुका, वांगी बिलवडी आणि वाळवा तालुका आणि पुन्हा ही पालखी सोहळा मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिर गडावरती पोहोच होतो। हे 1 महिन्याचा सोहळा आहे। नाही पंख पाय तेने करावे ते काय जाशी नाही मागे ज्ञानोबराया शब्द कुबेर आहेत। मग त्यांच्या डिक्शनरीमध्ये त्यांच्या वाङ्मयामध्ये डबल शब्द आलाय महाराज। होय होय वारकरी, वारकरी डबल शब्द आलाय। त्याला कारण आहे महाराज। काय मंडळी वारकरी असतात पण टाळकरी नसतात, काय टाळकरी पण माळकरी नाहीत। अवस्था कशी आहे महाराज? काय टाळकरी आहेत माळकरी आहेत पण वारकरी नाहीत, घरी बसले विठाल 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 नाथांची परंपरा, पालखी सोहळ्याची परंपरा 250 ते 250 वर्षाची असून आज अखेर हयात ही परंपरा नाथ महाराजांच्या कृपेनं चालू आहे आणि 2000 सालापासून सोहळा बऱ्याच प्रमाणात मोठा होऊ लागलेला आहे। तरी प्रत्येक ठिकाणी मुक्काम असणाऱ्या ठिकाणी गाववाले सर्व वारकऱ्यांची सोय करतात, सेवा करतात। म्हणून हा सोहळा हळूहळू पुढं वृद्धिगत होत निघालेला आहे आणि ह्या सोहळ्यांना सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळं हा सोहळा आनंदाची वारी असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। असा आनंदाचा सोहळा ह्यो नाथ महाराजांचा सोहळा असून ह्या सोहळ्याला अगदी परंपरा आहे, 250 वर्षाची परंपरा आहे। ज्ञानोबा नंतर एक 20 वर्षातच हा सोहळा चालू झालेला आहे आणि ही परंपरा हयात चालू आहे आणि त्याचे पुजारी आणि जे असणारी सेवेकरी हा सोहळा आणि ह्या सोहळ्याची सेवा करण्याचं काम करत असतात आणि हा सोहळा वृद्धिगत